बाईने आलो जी आलो. मोटारसायकलवर कोण आले ग? फौजदार आहेत जी. असं? अगं मग बसायला खुर्च्या आण जी. कोणी आहे का घरात? मी आहे सज्जला. काका घरी नाहीत. बसा जी. हो. बसा ना. कशासाठी आला होतात आपण? तुमच्याकडे भालू नावाचा कुत्रा आहे ना? हो. गावकऱ्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे की तो पिसाळलाय आणि लोकांच्या अंगावर जातो. साप खोटा आहे तो अर्ज. आपल्याला पाहायचंय त्याला. त्यासाठी तर आलोय मी. भालूसाठी आला तू? उगीच वाटली. भालू ए भालू ये. बैस. पिसाळलेल्या कुत्र्याचं एकतरी लक्षण दिसतंय तुम्हाला? काय हो हवालदार? चांगल्या 200-400 लोकांच्या सह्या आणि अंगठे गोळा केले त्याच्यावर. कमाल आहे. कमाल कमाल कसली त्यात? सरपंचांनी मनात आणलं तर 200च काय 400 उमटतील. म्हणजे रामराव रंकांनी हा अर्ज करायला लावलाय गावकऱ्यांना असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. जमलेले लग्न मोडण्यापर्यंत ज्यांची मदत गेली ते का कुत्र्याला मारायला काय कमी करतील? लग्न मोडलं? कोणाचं? माझं. कशासाठी? फार जुनी कहाणी आहे ती. माझ्या वडिलांची जमीन त्यांना हवी आहे. पण जमिनीचा लग्नाशी काय संबंध? माझं लग्न त्यांच्या मुलाशी झालं असतं तर त्यांना जमीन आपोआप हडप करायला मिळाली असती ना. पण काकाने ती सोयरीक नाकारली आणि माझं लग्न बाबुळगावच्या इनामदारांच्या मुलाशी ठरवलं. ते स्थळ मोडल्याचं दुःख झालं असेल नाही तुम्हाला? कोणत्या मुलीला आपलं लग्न मोडलेलं आवडेल? बस रे जयंत. साहेब पेशंटच्या करायला सांगितलंय. आत बघून येतो. पाटील पाटील हा अर्ज पोलीस स्टेशनला तुम्हीच पाठवलात ना? मीच पाठवलं साहेब. या अर्जातला मजकूर खरा आहे? म्हणजे काय? अर्जावरच्या अंगठ्याचा दस्तूर तुम्हीच लावलाय का? मीच लावलाय. पाटील तुम्ही असं करा, या सह्या केलेल्यांपैकी एक 10-20 जणांना इथे बोलावून घ्या. मला त्यांचा जबाब घ्यायचा आहे. जबाब? नाही साहेब, म्हणजे जबाब द्यायला मी पुढे येणार नाही असंच ना? नाही तसं नाही साहेब. म्हणजे काय साहेब की सुगीचे दिवस आहेत, माणसं इकडे तिकडे कामाला. खोटं बोल नका. नाही नाही साहेब, एक डाव मला माफी करा. ही अर्ज पाठवायला माझ्यावर जबरदस्ती झाली साहेब. कोणी केली? मला जबरदस्ती कोणी केली? सरपंचांनी केली साहेब. सर, हो हो. या गावचा कारभार कायद्यानं चालतो की सरपंचाच्या तंत्रानं? साहेब तुमच्यावर कारवाईच करतो बघा. बोला, का पाठवलात खोटा अर्ज? आता पोलीस पाटील की तर जाईलच, पण खोटे कागद तयार केल्याबद्दल तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. साहेब दिंडावडे काढू नका माझे या वयात. या गावचं राजकारण मी तुम्हाला कसं सांगू साहेब? यात माझा काय मी स्वार्थ नाही साहेब. एक डाव मला माफी करा. मग काय पाटील, खोटा अर्ज केल्याबद्दल पश्चाताप होतोय तुम्हाला? होय साहेब. पाटील मला एक सांगा, तुम्ही या गावातली जुनी माणसं नाही का? होय. तुमच्या गावातले भगवान पाटील त्यांनी जी एक बाई ठेवली होती, ती बाई सध्या कुठे आहे? नाही भगवान पाटील आणि बाई? साहेब असं मनात अन्न धिकून पाप आहे साहेब. म्हणजे वारकरी पंथाचा माणूस ठेव, लगीन करायलाच तयार नाही. पर वंशाला दिवा पाहिजे म्हणून आप्पा पाटलानं त्याच्या जिवलग दोस्तानं त्याला गळ घातली म्हणून तो लगीन करायला तरी तयार झाला. मी होतोच की त्या लग्नाला. होय का? लगीन झालं, एक पोरगी बी झाली. पोरगी 5 वर्षाची झाली आणि तिची आई गेली. पाठोपाठ भगवानराव बी गेलं. काय पाटील काय चालवले? खोटा अर्ज करून सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देता काय म्हणायचं तुम्हाला? सरकार खरं सांगू साहेब,
ते कुत्र म्हणजे आमच्या गावची शान बघा. हे साले कोणाच्याही संघाने अर्ज करतात. हट. आपण सरकार जॉब थोबडं फोडीत एक शब्द बोललो. साहेब आपल्या लौकिक तारा झाला. हे बालशा साहेबाच्या जेवणाचं बघ. कोंबडी काप चाल. थँक्यू, पण आता थांबायला वेळ नाहीये. कल्ल्या पोलीस पाटलाला घेऊन वाड्यावर या. नाही सरकार नाही. जयंता वकील, तुमची भाची सुमित्रा तीही वकील, दोघेही सुस्वरूप सुशिक्षित. या लग्नामुळं 2 खानदानी घराणी अधिक जवळ येतील. अहो पण आताशा अशी खानदानी घराणी उरलेत कुठं? हो. आता त्यातून दोघांनी परस्परांना पसंत केलं म्हणजे झालं. हो. नवीन पिढी त्यांची पसंती प्रथम. पण आमचा जयंता आमच्या मर्जीबाहेर जाणार नाही याबद्दल खात्री आहे आमची. आणि आमची सुमित्रा वकील झाली असली तरी डोकीवरचा पदर खांद्यावर आला नाही अजून. वा वा वा, छान 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 छान. अरे जयंता आलाच की. अरे जयंता, ओळखच काय ना? नमस्कार. नमस्कार. आपण आमदार थोरात जामखेडकर नाही का? वा 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 वा. अरे 10 वर्षापूर्वीची ओळख विसरला नाहीस? छान. अरे एवढासा होतास तेव्हा पाहिलं होतंस तुम्हाला. नाही तसं नाही. आपला फोटो आणि जोरदार भाषण वर्तमानपत्रातून नेहमीच वाचायला मिळतात. अरे बाबा, विरोधी पक्षात बसायचं म्हणजे जोरदार भाषण ठोकावीच लागतात. आता तू वकील झालायस तेव्हा खऱ्याचं खोट आणि खोट्याचं खरं करावंच लागणार आहे तुला. नाही हो मामा, खरं हे खरं आहे आणि खोटं हे खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी वकील असतो. That's right. बरोबर आहे. बोलून चालून वकीलच तू. आमदारशी बोलण्यात हार जाणार नाहीस. बरं, फराळाची तयारी झाली. आईनी बोलवलंय. अगं सुमित्रा, हा जयंत आणि जयंता ही माझी भाची सुमित्रा. नमस्कार. नमस्ते. कशी काय वाटली सुमित्रा सून म्हणून तुम्हाला? चांगली वाटली की. पर ज्या शिकलेल्या पुरी डोकीवर चढून बसतात म्हणे सासूच्या. तुमचं आपलं काहीतरीच. अहो जाताना किती वाकून नमस्कार केला तिने तुम्हाला. होय होय. अगे जाफराबादी, जाफराबादी, तुझ्या गाई सांभाळ. माझ्या बागाकडे चालल्यात. झोपली का काय? काय रे रेड्या, माझ्या गाई करता ते तुला बघवा ना. भगवान नीट लक्षात ठेव. कसाव जयवंतराव आला. जयवंतराव घ्या ना. सज्जला, राग गेला ना तुझा? राग आणि तुमच्यावर? मग आता तोंड गोड करायला काहीच हरकत नाही. इश्श, मग वेळ कशाला? म्हणजे शुभशे शीघ्रम. काय गे चोरून बघतेस? बघ 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 तरी. नाही तर तू भास्कर मांजरावणी येतेस तिच्या बायला. बघ बघ बघ. आजच मी रंकांना भेटतो आणि आबांसमोर उभं करतो. मग तर झालं. बाय बाय. आता नवरदेवाचं तोंड लगीन होस तर नाही पाहायचं. तो पावतर बायने ये. काय रा आता जायला. अरे रातभर पाहुण्याची उठबस करून दमले बघ मी. तू जमलीस मी काय गोट्या करत होतो का काय? बघा हे बघ, आकाशसाहेबाच्या लग्नाचं योजल्याप्रमाणे समज काही पार पडलं. वय की लगीन झालं. वरडी माणसं गेली सुद्धा. गेली सुधी. आता मांडवघरच्या पाहुण्यांच्या जेवणाची काही व्यवस्था. आता रे मग आता रे काय आता आलं का पायदरनं? मग धर की. मंडळी
आता एवढ्यांचं जेवण करायचं म्हणजे एक घटका लागणार बघ. वय तर चहा पाण्यावर घ्या की भागून. घ्या की. मग चला उठा उठा. उठा म्हणतो ना.